एकदा एक वडील आपल्या मुलासमोर 2 वाट्यांमध्ये गाजराचा हलवा ठेवतात आणि म्हणतात, घे तुला हवी ती. मुलगा ज्या वाटीमध्ये वर 2 बदाम दिसत असतात ती घेतो. नंतर खाताना त्याच्या लक्षात येतं की त्याच्या वाटीत फक्त वरचे 2च बदाम होते, तर वडिलांनी जी वाटी घेतली त्यात अजूनही आत बदाम होते. त्यावर तो आपल्या वडिलांकडे नाराजी व्यक्त करतो. त्यावर वडील त्याला म्हणतात, तू ह्यातून काय शिकलास? जसं दिसतं तसं नसतं. इथे तू आपल्या सतसत विवेक बुद्धीचा वापर करायला हवा होता. पुढच्या वेळेस पुन्हा एकदा वडील 2 वाट्या ठेवतात. यावेळेस मुलगा आपला आधीचा अनुभव लक्षात ठेवतो आणि ज्यात बदाम वर दिसत नसतात ती वाटी उचलतो. पण ह्यावेळेस त्या वाटीतल्या हलव्यामध्ये एकही बदाम सापडत नाही आणि वडिलांच्या वाटीत पुन्हा जास्त बदाम असतात. मुलगा विचारतो, आता तर मी माझा आधीचा अनुभव वापरला तरीही मला जास्त बदाम मिळाले नाही. त्यावर वडील म्हणतात, आयुष्यात प्रत्येक वेळेस आधीचा अनुभव कामास येत नाही. नियती आपल्याबरोबर वेगवेगळे खेळ खेळत असते आणि प्रत्येक वेळेस नवीन अनुभव मिळत असतो. पुन्हा काही दिवसांनी वडील त्याच्यासमोर 2 वाट्यांमध्ये हलवा ठेवतात. यावेळेस मात्र मुलगा विचार करतो आणि म्हणतो, आधी तुम्ही वाटी उचला, मग जी उरेल ती मी घेईन. वडील एक वाटी घेतात. मुलगा उरलेली वाटी घेतो. यावेळेस मात्र त्याच्या वाटीत अनेक बदाम असतात. त्यावर मुलगा म्हणतो, हे कसं काय? त्यावर वडील म्हणतात, यावेळेस तू स्वतःचा विचार न करता मला आधी वाटी घेऊ दिलीस. याचाच अर्थ असा की स्वार्थी वृत्तीमध्ये फक्त स्वतःचा ऱ्हास होतो. जेव्हा तुम्ही समोरच्याच्या फायद्याचा विचार करता तेव्हा तुमचा उत्कर्षही नक्कीच होतो. गोष्ट आवडली असेल तर मग करा सुरुवात आत्तापासून.